आपण बघत असाल मागच्या वेळेससुद्धा मी ह्याच बंगल्याची एक व्हिडिओ तयार केली होती। हे जे घर बांधलं जातं आहे, हे जे घर आहे ते अजय दांडेकर उर्फ चंक्या आणि त्याचे तिन्ही भाऊ, त्याच्यामध्ये दादा दांडेकर असेल, विजय दांडेकर असेल, या तिघा भावांचं या ठिकाणी घर बांधण्याचं काम चालू आहे। अर्थात घर म्हटलं जाणार नाही इथे, परंतु एक बंगला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे, 3 मजली। आपण पाहू शकता की या बंगल्याचं आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केलं होतं। व्हिडिओ करत असताना खालून फाउंडेशन सकट आता काम फर्स्ट याच्यावर आलेलं आहे। पहिला स्लॅब या ठिकाणी केलेला आहे। अतिशय सुंदर पाणी या ठिकाणी मिळालं आहे या बंगल्याला। या बंगल्याची पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय गरिबीतून आणि कष्टातून उभं केलेले हे वास्तू आहे। आता ही वास्तू तयार होत असताना मला खरंच मनस्वी आनंद होतो। या ठिकाणी कामगार पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेतात। या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की जे काम तयार होतं आहे अजय दांडेकर आणि त्याच्या कुटुंबाचं, तर त्यातील कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझंच मित्र आहे राजू दांडेकर। आपण आता जाणून घेऊया त्यांच्याकडनं की कशा पद्धतीने आपण हे काम करणार आहोत। हे आपण पाहू शकता अशा पद्धतीनं ह्या पहिल्या स्लॅबला यांनी सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरनी करून चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिलेला आहे। हे आता आपण पाहू शकता खूप चांगला आणि सुंदर सपोर्ट हा जिना पण अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपण जाणून घेणार आहोत की या कामाचे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आमचे मित्र राजू दांडेकर म्हणून, त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत। आता मी चाललो आहे फर्स्ट जिन्यामधून वरती। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या लेबरकडून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेणार आहेत आणि घेतात। हे आपण पाहू शकता त्यांचे हे सेंटरिंग करणारे कर्मचारी। आता आपण जाणून घेतो आहे कॉन्ट्रॅक्टर राजू दांडेकर यांच्याकडनं कशा पद्धतीने काम चालू करतात, ते कसं केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। तर हे आहेत राजू दांडेकर, हे चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करतात। अनेक ठिकाणी त्यांची शासकीय कामं चालू आहेत। आम्ही पाहिलं आहे की या वासळे खोंड्यामध्ये आणि जांभरूक खोंड्यामध्ये स्वतः त्यांना टाक्या वगैरे स्लॅब बीप करताना पाहिलेलं आहे। आता आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया या कामाच्या संदर्भात की हे या बंगल्याचं काम आपण कशा पद्धतीने करणार। राजू, आपण हे काम जे घेतलेलं आहे या बंगल्याचं, हे कशा पद्धतीने आणि कसं करणार आहात तुम्ही आणि किती मजल्याचं आहे हे काम? हे ग्राउंड +2 मजल्याचं आहे। नंतर भविष्यात ते वाढवणार ते एखाद्या त्या पद्धतीने आपण काम करतोय। त्याच्यात कॉलममध्ये 16चे आणि 12चे आहेत, स्लॅबमध्ये 12चं टाकलेले आहेत, जेणेकरून त्यांना भविष्यात अडचण नको व्हायला, त्याच्यासाठी आपण काम व्यवस्थित करत आहे। बरं राजूजी, आपण या खरोखरच आपण एक नामांकित आता बिल्डर नावारूपाला येणार आहात हे मला माहिती आहे। कारण जे तुम्ही जे काम घेतलेलं आहे हे घरच्यासारखं काम करतायत, परंतु आता हे काम करत असताना पहिल्या मजल्याची घराची रचना कशी असेल काय सांगाल आपण? खाली पार्किंग आहे, वरती फर्स्ट फ्लोअरला बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे आणि बाल्कनी आहे 2 साईडला आणि संडास बाथरूम आहे। अशा पद्धतीची घराची रचना आपण सांगितलेली आहे। आपण पाहिलं असेल की राजू दांडेकर हा अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांनी त्याची अतिशय गणपतीच्या कारखान्यापासून तर कॉन्ट्रॅक्टरपर्यंत अशी त्यांनी मजल मारलेली आहे। पण अतिशय तो काम जो करतो आहे ते अतिशय आपल्या घराच्या सारखं स्वतःचं घर असल्यासारखं करतो आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। पहिला स्लॅब झालेला आहे, आता दुसऱ्या स्लॅबची ते तयारी करतात। धन्यवाद।